नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या SK एज्युकेशन लाईव्ह या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या इंग्लिश लाईव्ह बॅचमध्ये आपण इडियम्सला सुरुवात केलेली आहे आणि इडियमचा आजचा आपला हा तिसरा भाग आहे। या तिसऱ्या भागामध्ये पुन्हा एकदा आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असे सर्व इडियम्स कव्हर करणार आहोत की जे रिपीटेडली आपल्याला विविध परीक्षांमध्ये विचारले जात आहे आणि ही सर्व इडियम्स तुमची पाठ झालीच पाहिजे। ही सर्व इडियम्स तुम्हाला माहिती असलीच पाहिजे। या सर्व इडियम्सची अर्थ तुम्हाला माहिती असलीच पाहिजे, कारण वारंवार जर ही इडियम्स तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारले जात आहे तर आगामी काळात ज्या काही परीक्षा होतील त्या परीक्षांमध्ये सुद्धा तुम्हाला ही जर इडियम विचारली गेलीत तर तुम्हाला या इडियम्सचं आन्सर्स देता आल्या पाहिजेत। या इडियमचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते तुम्हाला 4 ऑप्शन्समधनं शोधता आलं पाहिजे। मग एक्झाम कोणतीही असो, TCS असो, IBPS असो, MPSC असो, TET असो, CTET असो, टेट असो, इतर कोणतीही एक्झाम असो, इडियम्स जे आहेत ते वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने ज्या विचारल्या जातात ते आपल्याला व्यवस्थितरित्या करून जायचं आहे। सुरुवातीचे 5 भागमध्ये आपण बेसिक इडियम्स कव्हर करणार आहोत, त्यापैकी आजचा आपला तिसरा भाग आहे आणि 5 भाग झाल्यानंतर आणखी एक 5 भाग आपण घेणार आहोत की ज्यामध्ये ॲडव्हान्स टाइप्सचे इडियम्स जे आहेत ते आपण कव्हर करणार आहोत। ओके, चला मग सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या महत्त्वपूर्ण इडियमला। पहिला आजचा महत्त्वपूर्ण इडियम आहे ब्लेझिंग इन डिस्गाइज। ब्लेझिंग इन डिस्गाइजचा नेमका अर्थ काय होतो? सर्वात आधी हे लक्षात घ्या की ब्लेझिंग इन डिस्गाइज हे एक इडियम आहे, मराठीतनं आपण त्याला वाक्प्रचार असं म्हणतो। आणि हा जो इडियम आहे याचा अर्थ असा होतो की सुरुवातीला एखादी गोष्ट आपल्याला वाईट वाटते, परंतु नंतर आपल्याला त्या गोष्टीचे चांगले परिणाम जे आहेत ते पाहायला मिळतात। सुरुवातीला एखादी गोष्ट आपल्याला बॅड फील होते, सुरुवातीला एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला वाईट वाटतं, परंतु नंतर जसं जसं वेळ जातो तसं तसं आपल्याला लगेच कळतं की जी गोष्ट झाली होती ती चांगल्यासाठीच झाली होती आणि तिची चांगली फळे जी आहेत किंवा तिचा चांगला जो रिझल्ट आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। सो बघा, ब्लेझिंग इन डिस्गाइजचा अर्थ होतो अ गुड थिंग दॅट सीम्ड, अ गुड थिंग, एक चांगली गोष्ट, दॅट सीम्ड बॅड ॲट फर्स्ट, की ती दिसली बॅड ॲट फर्स्ट, सुरुवातीला ती बॅड दिसली परंतु ती कशी होती? चांगली होती। जो आधी वाईट वाटला परंतु नंतर चांगला ठरला त्याला आपण ब्लेझिंग इन डिस्गाइज असं म्हणत असतो। की असं ब्लेझिंग की जो डिस्गाइजमध्ये आहे, असा ब्लेसिंग जो आहे, असा आशीर्वाद जो आहे की सुरुवातीला आपल्याला त्याबद्दल वाईट वाटलं परंतु नंतर जे आहे त्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळाले। सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, खूप महत्त्वाचा इडियम आहे। पुढे जर विचारला गेला तर तुम्हाला आता उत्तर देता आलं पाहिजे। पुढचा इडियम बघा, अ डाइम अ डझन। अ डाइम अ डझन हा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण इडियम आहे आणि याचा अर्थ होतो जे काही अत्यंत कॉमन आहे आणि खूप स्वस्त आहे। कॉमनही आहे किंवा स्वस्तही आहे, दोन्ही प्रकारे आपण याला यूज करू शकतो। की जे स्वस्त असेल त्याला देखील आपण डाइम अ डझन म्हणतो किंवा जे फार कॉमन असेल त्याला देखील आपण डाइम अ डझन असं म्हणत असतो। मग बघा, समथिंग कॉमन अँड नॉट व्हॅल्युएबल। समथिंग काहीतरी कॉमन आहे अँड दॅट इज नॉट व्हॅल्युएबल, ते व्हॅल्युएबल नाही आहे, मग त्यालाच आपण काय म्हणतो? खूप सामान्य किंवा स्वस्त गोष्ट। आजकाल मोबाईल फोन जो आहे ते खूप सामान्य गोष्ट झालेली आहे। तुम्ही लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकाजवळ आपल्याला आज मोबाईल जो आहे तो पाहायला मिळतो। म्हणजे आजकाल मोबाईल जो आहे तो डाइम अ डझन झालेला आहे। म्हणजेच काय की तो कॉमनही आहे आणि जनरली आपण पाहिलं तर तो इनव्हॅल्युएबल देखील आहे, व्हॅल्युएबल नाही आहे। ओके, आता लक्षात आलं असेल। तिसरा इडियम बघा, बीट अराउंड द बुश। फार फार महत्त्वपूर्ण इडियम आहे, सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे। TCS ने तर विचारलेलाच आहे, MPSC ने पण यापूर्वी विचारलेला आहे आणि फार वेळेस रिपीटेडली विचारण्यात आलेला हा इडियम आहे बीट अराउंड द बुश। एखादी गोष्ट थेट मुद्द्यावर न येता तुम्ही त्या गोष्टीला जेव्हा घुमवून फिरवून सांगतात, एखादी गोष्ट जी आहे, एखादी घटना जी आहे, काहीही झालेलं असेल ते थेट मुद्द्यावर न बोलता आपण जो मुद्दा आहे तो भरकटवलेला आहे किंवा आपण घुमून फिरून इनडायरेक्टली सांगण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा म्हटलं जातं की डू नॉट बीट अराउंड द बुश। तेव्हा समोरच्या व्यक्तीला म्हटलं जातं की डू नॉट बीट अराउंड द बुश, घुमून फिरून सांगू नको। सो बीट अराउंड द बुशचा अर्थ काय होतो? घुमून फिरून सांगणे, एखादी गोष्ट इनडायरेक्टली वेने सांगणे, एखादी गोष्ट थेट मुद्द्यावर न येता मुद्दा भरकटवणे, घुमवून फिरवून सांगणे। अवॉइड सेइंग समथिंग डायरेक्टली, काहीतरी डायरेक्टली किंवा काहीतरी थेट जे सांगणं आहे ते सांगणं अवॉइड करणे,
त्याला म्हटलं जातं बीट अराउंड द बुश. नेहमीसाठी लक्षात ठेवायचं मित्रांनो, बीट अराउंड द बुश म्हणजे काय, घुमवून फिरून एखादी गोष्ट जी आहे ते सांगणे, उगाचच घोळ घालणे किंवा थेट न सांगता विषय जो आहे तो घुमवणे, याला आपण म्हणत असतो बीट अराउंड दी बुश. फार महत्त्वाचा इडियम आहे, वारंवार सांगतोय, फार महत्त्वाचा आहे, मग तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा या इडियमला. पुढे बघा, स्पिल द बिन्स. स्पिल द बिन्स या इडियमचा अर्थ होतो गुपित उघड करणे. स्पिल द बिन या इडियमचा अर्थ होतो गुपित उघड करणे. एखाद्याचं काही सिक्रेट असेल, काही गुपित असेल, काही हिडन असेल, काही सिक्रेट असेल, काही कॉन्फिडेन्शियल मॅटर असेल, तर त्या सिक्रेट असलेल्या मॅटरला, त्या कॉन्फिडेन्शियल असलेल्या मॅटरला किंवा जे काही गुप्त आहे त्या गुप्त गोष्टीला उघड करणे, याला आपण म्हणतो स्पिल द बिन्स. सो बघा, स्पिल द बिन्स म्हणजे काय, रिव्हील अ सिक्रेट. एखाद्या व्यक्तीचं गुपित जे आहे ते रिव्हील करणे किंवा ओपन करणे. बघा, स्पिल द बिन्स साठी आपण काल पण एक इडियम पाहिला होता आणि तो होता लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. सो लेट द कॅट आउट ऑफ द बॅग या इडियमचाही अर्थ होतो गुपित उघड करणे आणि स्पिल द बिन्सचाही अर्थ होतो गुपित उघड करणे. दोन्हीही इडियम्स आहेत, दोन्हीही एकमेकांसाठी समानार्थी आहे. दोन्ही इडियम्सचा एकच मिनिंग होतो गुपित उघड करणे, सिक्रेट रिव्हील करणे, सिक्रेट ओपन करणे. तुम्ही स्पिल द बिन्स म्हणा काय, तुम्ही लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणा काय, किंवा तुम्ही जो स्केलेटन इन क्लोजेट आहे, आणखी एक आहे स्केलेटन इन क्लोजेट. स्केलेटन इन क्लोजेट, स्केलेटन इन क्लोजेट अशा प्रकारचाही एक इडियम आहे, त्याचाही सेम अर्थ होतो. आणि अर्थ काय होतो की एखाद्या व्यक्तीचं गुपित जे आहे ते जेव्हा आपण उघडे करतो त्याला आपण 3 प्रकारच्या इडियम्सने दाखवू शकतो. एक आहे स्पिल द बिन्स, दुसरा आहे लेट द कॅट आउट ऑफ बॅग आणि तिसरा आहे स्केलेटन इन क्लोजेट. सो तिघांचा अर्थ एकच होणार, गुपित उघड करणे किंवा रिव्हील द सिक्रेट किंवा ओपन द सिक्रेट. ओके, चला आता बघा पुढचा इडियम मित्रांनो, द बॉल इज इन युअर कोर्ट. द बॉल इज इन युअर कोर्ट म्हणजे काय की आता तुमची बारी आहे, आता बॉल तुमच्या कोर्टमध्ये आहे, म्हणजे आता वेळ तुमची आहे, आता तुम्हाला डिसाईड करायचं आहे की नेमकं काय करायचं आहे. सो आता निर्णय तुमच्या हातात आहे. जेव्हा आपण समोरील व्यक्तीला म्हणू की आता काय करायचं ते तुमच्या हातात आहे, काय निर्णय घ्यायचा ते तुमच्या हातात आहे, काय डिसाईड करायचं ते तुमच्या हातात आहे, तेव्हा आपण समोरील व्यक्तीला म्हणणार नाव द बॉल इज इन युअर कोर्ट. नाव द बॉल इज इन युअर कोर्ट. आता काय करायचं हे तुमच्या हातात आहे, आता काय निर्णय घ्यायचा हे तुमच्या हातात आहे. व्हॉट टू डिसाईड दॅट इज युअर टर्न नाव. सो इट इज युअर डिसिजन नाव. आपण असंही म्हणू शकतो इट इज युअर डिसिजन नाव, किंवा आपण त्याला टर्नही म्हणू शकतो की इट इज युअर टर्न नाव. आता ही तुझी बारी आहे. पुढे बघा, थ्रो इन द टॉवेल. थ्रो इन द टॉवेलचा अर्थ होतो गिव्ह अप. थ्रो इन द टॉवेलचा अर्थ होतो गिव्ह अप म्हणजे सोडून देणे. थ्रो इन द टॉवेलचा अर्थ होतो गिव्ह अप. गिव्ह अपचा अर्थ होतो सोडून देणे. एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट सोडून दिली तर त्याला आपण म्हणतो थ्रो इन द टॉवेल, किंवा ज्याला आपण हार मानणे असं देखील म्हणतो. परंतु जनरली जर आपण गेलो गिव्ह अपसाठी तर गिव्ह अपचा अर्थ होतो सोडून देणे. सो थ्रो इन द टॉवेलचा जनरली अर्थ काय घेतला जाईल, काहीतरी सोडून देणे, काहीतरी सोडून देणे. याला आपण रिलिंक्विश असंही म्हणतो, ज्याला आपण गिव्ह अप असंही म्हणतो, ज्याला आपण लीव असं देखील म्हणत असतो. पुढे बघा, टर्न ए ब्लाइंड आय. टर्न ए ब्लाइंड आय केव्हा वापरला जातो, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट, एखादी घटना घडताना पाहिली, परंतु तुम्ही घटना घडताना पाहिली तरी देखील तुम्ही अवॉइड करत आहात, पाहून न पाहिल्यासारखं करत आहात, म्हणजे तुम्ही अवॉइड करत आहात, दुर्लक्ष करत आहात, नेग्लेक्ट करत आहात, तेव्हा आपण म्हणतो की यू आर टर्निंग ए ब्लाइंड आय. सो बघा, टर्न ए ब्लाइंड आय म्हणजे काय, इग्नोर समथिंग इंटेन्शनली. पाहून न पाहिल्यासारखं करणे म्हणजे तुम्ही इंटेन्शनली काहीतरी इग्नोर करतायत, तुम्ही जाणीवपूर्वक काहीतरी पाहून न पाहिल्यासारखं करताय, तुम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत, त्याला म्हटलं जातं टर्न ए ब्लाइंड आय. सो इग्नोर समथिंग इंटेन्शनली, काहीतरी इंटेन्शनली. इंटेन्शनली म्हणजे इंटेन्शन असून, कोणती तरी गोष्ट जाणीवपूर्वक, जाणीव असून सुद्धा पर्पजफुली, इंटेन्शनली तुम्ही काय करतायत, नेग्लेक्ट करतायत, अवॉइड करतायत किंवा दुर्लक्ष करतायत, त्याला म्हटलं तर टर्न ए ब्लाइंड आय. खूप महत्त्वाचा इडियम आहे ज्याचा मराठी अर्थ होणार आहे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? काही अडचण नसेल तर लगेच तुम्ही विचारू शकतात. काल आपण सेकंड पार्टला सुरुवात केली होती आणि पहिले 4 इडियम्स जे आहेत ते विजिबल झाले नव्हते.
म्हणजे फक्त आवाज ऐकू येत होता. ते 4 इडियम्स मी आजच सुरुवातीला घेतलेले आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका की मागच्या भाग 2 मध्ये पहिले 4 इडियम्स दिसत नव्हते आणि फक्त आवाज येत होता, फक्त ऑडिओ येत होता, विजिबल नव्हतं. ते 4 इडियम्स आज मी या ठिकाणी भाग 3 मध्ये रिपीट केलेले आहे. आता बघा, वेन पिग्स फ्लाय. वेन म्हणजे जेव्हा, पिग्स म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, पिग्स म्हणजे पिग्स कुणाला म्हटलं जातं, डुक्करांना म्हटलं जातं, आणि फ्लाय, फ्लाय म्हणजे उडणे. वेन पिग्स फ्लाय, जेव्हा पिग्स फ्लाय करतात. पिग्स कधी फ्लाय करू शकतात का? पिग्सला जर पंखच नाहीत तर ते फ्लाय करू शकत नाही. दॅट मीन्स दिस इज इम्पॉसिबल थिंग. हे एक इम्पॉसिबल, एक असंभव गोष्ट आहे, एक अशक्य गोष्ट आहे. आणि जेव्हा तुम्हाला काहीतरी दाखवायचं असेल की हे इम्पॉसिबल आहे, हे अशक्य आहे, तेव्हा तुम्ही या इडियमचा यूज करू शकतात की नाउ पिग्स आर फ्लाइंग. पिग्स आर फ्लाइंग किंवा पिग्स फ्लाय किंवा वेन पिग्स फ्लाय असा जर तुम्ही वापर केला तर त्याचा इमिजिएटली अर्थ असा घेतला जाईल की ज्या गोष्टीबद्दल तुम्ही बोलत आहात, ज्या घटनेबद्दल तुम्ही बोलत आहात, ज्या कृतीबद्दल तुम्ही बोलत आहात, ती कृती कशी आहे तर ती इम्पॉसिबल आहे. सो समथिंग इम्पॉसिबल, काहीतरी इम्पॉसिबल, कधीच न होणारी गोष्ट. तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी पिग्स आहेत आणि पिग्स हवेत उडताना आपल्याला दिसत आहेत, परंतु ते कधीच हवेत उडू शकत नाही. म्हणजे हे काय, एक इम्पॉसिबल कंडिशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. पुढे बघा, पुढचा इडियम बर्न ब्रिजेस. बर्न ब्रिजेसचा अर्थ होतो आपलं जे रिलेशन असणार आहे त्या रिलेशनला आपण खराब करतो. काहीतरी बोलून किंवा काहीतरी भांडण करून जेव्हा एक रिलेशन, नाते संबंध खराब केले जातात तेव्हा आपण म्हणतो बर्न दी ब्रिजेस. सो बर्न म्हणजे काय, जाळणे, आणि ब्रिजेस म्हणजे काय तर ब्रिज आपल्याला माहिती आहे पूल. सो पूल जाळणे म्हणजे काय, डेस्ट्रॉय रिलेशनशिप, आपले नातेसंबंध जे आहे ते खराब करणे, त्याला म्हटलं आता बर्न ब्रिजेस. पुढे बघा, क्युरिओसिटी किल्ड द कॅट. अतिशय जास्त क्युरिओसिटी जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल असेल तर ते तुम्हाला संकटात घेऊन जाऊ शकते. या आशयाने, या अर्थाने क्युरिओसिटी किल्ड द कॅट या इडियमचा यूज केला जातो. हे देखील फार महत्त्वाचं आहे कारण यामध्ये कॅट हा शब्द आहे आणि कॅट हा शब्द MPSCचा आवडता शब्द आहे, TCSचाही आवडता शब्द आहे, त्यामुळे ते अशा प्रकारचे इडियम्स जे आहेत ते आपल्याला विचारतात. सो बीइंग टू क्युरियस, खूप जास्त क्युरियोसिटी असणे किंवा खूप जास्त उत्सुकता असणे किंवा खूप जास्त क्युरियोसिटी असणे कॅन लीड टू ट्रबल, ते आपल्याला संकटात घेऊन जाऊ शकतं. सो जास्त चौकसपणा त्रासदायक ठरू शकतो. या अर्थाने देखील क्युरिओसिटी किल्ड कॅट या इडियमचा अर्थ घेतला जातो मित्रांनो. पुढचं इडियम आहे फेस द म्युझिक. फार वेळेस MPSCने विचारलेला आहे अँड इव्हन TCSच्या परीक्षांमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला हा इडियम आहे फेस द म्युझिक. फेस द म्युझिकचा अर्थ होतो परिणामांना सामोरं जाणे. जे काही कॉन्सिक्वेन्सेस असतील, कॉन्सिक्वेन्स म्हणजे परिणाम, रिझल्ट असेल, रिझल्ट म्हणजे परिणाम. टू फेस द रिझल्ट, रिझल्ट फेस करणे किंवा परिणामांना सामोरं जाणे. टू फेस द कॉन्सिक्वेन्सेस, कधी कधी अपमान सहन करणे, टू अपमान सहन करणे. टू फेस द इन्सल्ट या अर्थाने देखील या इडियमचा वापर जो आहे तो केला जातो. सो एक्सेप्ट कॉन्सिक्वेन्सेस, कॉन्सिक्वेन्स म्हणजे काय, परिणाम, परिणामांना सामोरे जाणे किंवा परिणाम जे आहेत त्यांना एक्सेप्ट करणे, याला आपण म्हणत असतो फेस द म्युझिक. हा देखील इडियम फार महत्त्वाचा आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्ही याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. इथपर्यंत कोणाला काही अडचण असेल, नाही समजलं असेल तर सांगा, परत एकदा इडियम जो आहे तो रिवाइज करतो, परंतु फार सोपा आहे. बघा, समोर तो तुमच्या सर्वच आहे, इडियम आहे, मराठी मिनिंग आहे, इंग्लिश मिनिंग आहे आणि एक्सप्लेन पण मी करतोय. त्यामुळे काय की एक जो इडियम आहे तो एक इडियम तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी ॲटलिस्ट मी 45 सेकंड्स यूज करतोय. सो 45 सेकंड्समध्ये ॲटलिस्ट तो इडियम जो आहे तो तुमच्या लक्षात राहील म्हणजे राहील. ॲटलिस्ट तो इडियम जरी तुमच्या लक्षात नाही राहिला, पण जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये तो इडियम विचारला जाईल आणि खाली 4 ऑप्शन्स जेव्हा दिले जातील, ते 4 ऑप्शन्स जेव्हा तुम्ही रीड करणार तेव्हा ॲटलिस्ट तुम्हाला क्लिक झालं पाहिजे की आपण हे कुठेतरी शिकलेलो आहोत, कुठेतरी हा इडियम आपल्याला सांगण्यात आलेला आहे आणि त्याचा असा काहीतरी मिनिंग होतो. ॲटलिस्ट तुम्हाला लॉजिक लावून तरी आपल्या प्रश्नाचं योग्य ते उत्तर जे आहे ते फाइंड आउट करता आलं पाहिजे मित्रांनो. तेव्हा आपल्याला या सर्व गोष्टीचा फायदा होईल आणि मेहनत जर केली तर ऑब्व्हियसली तुम्हाला डायरेक्ट आन्सर जे आहेत ते देता येतील. गो डाऊन इन फ्लेम्स. गो डाऊन इन फ्लेम्स
बघा गो डाऊन इन फ्लेम्स या ठिकाणी आपण पाहतो एक थोडा अपयशी माणूस जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय की पूर्णपणे अपयशी ठरणे. गो डाऊन फ्लेम्स, आपण जर एखादी मेणबत्ती लावलेली असेल, दिवा लावलेला असेल आणि त्याची जी फ्लेम आहे ती जर डाऊन झालेली असेल, कमी झालेली असेल, तर याचा अर्थ असा आहे की तो दिवा जो आहे तो आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे, जी मेणबत्ती आहे ती बंद पडण्याच्या मार्गावर आहे. सो गो डाऊन इन फ्लेम्स म्हणजे काय, फेल स्पेक्टॅक्युलरली किंवा कम्प्लिटली फेल्युअर असं देखील आपण म्हणू शकतो. पूर्णपणे अपयशी ठरणे याला आपण म्हणतो गो डाऊन दी फ्लेम्स. पुढे बघा हेड इन द क्लाउड्स. हेड इन द क्लाउड्स म्हणजे तुमचं डोकं जे आहे ते कशामध्ये आहे, क्लाउडमध्ये आहे, ढगांमध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काय करतायत, तुम्ही अवास्तव विचार करतायत, तुम्ही अननेसेसरीली विचार करतायत, तुम्ही डे ड्रीमिंग करतायत. अशा काही गोष्टी की ज्या घडू शकत नाही त्याबद्दलची तुम्ही कल्पना करतायत. सो बघा हेड इन द क्लाउड्स म्हणजे काय, डे ड्रीमिंग किंवा अनरिअलिस्टिक, जी रिअलिस्टिक गोष्ट नाही आहे, जी इमॅजिनरी हायपोथेटिकल काल्पनिक आहे त्याला आपण म्हणू शकतो हेड इन द क्लाउड. डे ड्रीमिंग म्हणजे दिवसा स्वप्न पाहणे, म्हणजेच कल्पना करणे, अवास्तव विचार करणे. हा अर्थ तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे की तुमचं हेड जर क्लाउडमध्ये असेल इट मीन्स दॅट तुम्ही समथिंग अनरिअलिस्टिक विचार करतायत, तुम्ही डे ड्रीमिंग करतायत, तुम्ही काल्पनिक काहीतरी गोष्टींबद्दल विचार करतायत. पुढे बघा गेट अ टेस्ट ऑफ युअर ओन मेडिसिन. युअर ओन मेडिसिन म्हणजे तुमच्या स्वतःच्या मेडिसिनचे टेस्ट घेणे. याचा अर्थ थोडासा वेगळा होतो. अर्थ असा होतो की जी तुम्ही स्वतःसाठी ट्रीटमेंट घेणार तीच तुम्ही दुसऱ्यांसाठी दिली पाहिजे. म्हणजे तुम्ही जर स्वतःला कधी वाईट शब्द किंवा स्वतःबद्दल जर कधी तुम्ही जेलसी ठेवत नाही तर इतर व्यक्तींबद्दल देखील तुम्ही जेलसी ठेवायला नको. तुम्ही जर स्वतःची इन्सल्ट करू शकत नाही किंवा करायला आवडणार नाही तर मग इतरांची पण आपण इन्सल्ट करायला नको. या अर्थाने घेतलं जातं की स्वतःसारखीच वागणूक मिळणे. आपण एखाद्या व्यक्तीकडून जशी वागणूक अपेक्षित करतो तशीच वागणूक आपण दुसऱ्या व्यक्तींनाही दिली पाहिजे. सो बी ट्रीटेड द सेम वे यू ट्रीट अदर्स. बी ट्रीटेड द सेम वे यू ट्रीट अदर्स. तुम्ही जसं इतरांना ट्रीट करतात तसं तुम्हाला ट्रीट केलं जाईल. या अर्थाने देखील आपण म्हणू शकतो. पुढे बघा गो बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड. गो बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड हे आपण यापूर्वी देखील पाहिलेला इडियम आहे. म्हणजे पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करणे. सुरुवात करण्यात आहे परंतु परत एकदा पहिल्यापासून सुरुवात करणे. एखादं काम तुम्ही करत आहात आणि अचानक तुम्हाला त्या कामामध्ये डिफिकल्टी आली, अपयश आलं, आता तुम्ही परत पहिल्यापासून सुरुवात करत आहात. त्याला म्हटलं जातं की स्टार्टिंग फ्रॉम द ड्रॉइंग बोर्ड किंवा बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड. सो गो बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड म्हणजे काय की परत एकदा सुरुवात करणे, पहिल्यापासून सुरुवात करणे. स्टार्ट समथिंग ओव्हर अगेन. स्टार्ट समथिंग ओव्हर अगेन की काहीतरी सुरुवात करणे, ओव्हर अगेन पुन्हा एकदा कशाची तरी सुरुवात करणे, पुन्हा सुरुवातीपासून सुरुवात करणे. पुढे बघा गो विथ द फ्लो. गो विथ द फ्लो म्हणजे काय, जशी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशन नुसार काम करणे. डू ॲज पर द सिच्युएशन, वर्क ॲज पर द सिच्युएशन किंवा परिस्थितीनुसार वागणे आपण ज्याला म्हणू शकतो. की ॲक्सेप्ट थिंग्स ॲज दे कम. जशा गोष्टी आहेत तसं त्यांना ॲक्सेप्ट करणं. जशी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशननुसार काम करणं, जसं सिच्युएशन आहे त्या सिच्युएशननुसार राहणं, याला म्हटलं जातं गो विथ द फ्लो. महत्त्वाचं इडियम आहे, सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ओके, चला आता बघा पुढचा इडियम हिट द जॅकपॉट. हिट द जॅकपॉट. हिटचे अनेक इडियम आपण पाहिलेले आहे. सो हिट द जॅकपॉटचा अर्थ सगळ्यांना माहिती असेल की खूप मोठं यश जर आपल्याला मिळालं, खूप मोठं सक्सेस जर आपल्याला मिळालं तर आपण म्हणतो की यू हॅव हिट द जॅकपॉट. सो हॅव अ ग्रेट सक्सेस, हिट द जॅकपॉट सगळ्यांना माहिती असेल. पुढे बघा कीप युअर फिंगर्स क्रॉस्ड. कीप युअर फिंगर्स क्रॉस्ड म्हणजे काय, एखादी गोष्ट घडण्याची अपेक्षा करणे. एखादी गोष्ट, एखादा खेळ आहे, त्या खेळामध्ये एखादा संघ जो आहे, एखादी टीम जी आहे ती खेळते आहे आणि जिंकण्याची अपेक्षा करते, तर आपण त्याला म्हणू शकतो फिंगर्स क्रॉस्ड. म्हणजे काय, आशा करणे, अपेक्षा करणे. मग बघा होप फॉर गुड आउटकम. चांगल्या परिणामांची अपेक्षा करणे, चांगल्या परिणामांची आशा करणे, शुभेच्छा देणे किंवा चांगले होण्याची आशा ठेवणे, याला आपण म्हणतो फिंगर्स क्रॉस्ड. पुढे बघा लेट बायगॉन्स बी बायगॉन्स. लेट बायगॉन्स बी बायगॉन्स किंवा म्हटलं जातं की मागच्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्यांना आता विसरा. जे झालं गेलं विसरा असं आपण जेव्हा म्हणतो त्याला म्हटलं जातं लेट बायगॉन्स बी बायगॉन्स. व्यक्ती आहे, व्यक्ती चुका करतो, व्यक्तीच्या चुकांना क्षमा केलं जातं आणि म्हणून बऱ्याचदा आपण म्हणतो की ठीक आहे, व्यक्तीकडनं
पास्टमध्ये काही चुका झालेल्या असतील तर त्यांना क्षमा करावं, मागच्या गोष्टी आता विसरून गेल्या पाहिजेत. सो त्याला आपण म्हणतो लेट बायगॉन्स बी बायगॉन्स, झाले गेले विसरून जा. जुन्या गोष्टी विसरणे, फॉरगेट पास्ट कॉन्फ्लिक्ट्स, मागे जे काही केलेलं असेल, भांडण वगैरे असेल, कॉन्फ्लिक्ट्स वगैरे असेल, मतभेद वगैरे असतील, जे काय असतील, कडवटपणा जो असेल नात्यांमध्ये किंवा जे काही मिस्टेक्स केल्या असतील त्या, लेट बायगॉन्स बी बायगॉन्स असं म्हटलं जातं. पुढे बघा, लिव्ह अँड लर्न. लिव्ह अँड लर्न म्हणजे काय? अनुभव घेणे किंवा अनुभवातनं शिकणे. लिव्ह अँड लर्नचा अर्थ होतो अनुभवातनं शिकणे. सो बघा, लर्न फ्रॉम एक्सपिरियन्स, एक्सपिरियन्समधनं लर्न करणे, शिकणे. सो अनुभवातून शिकणे, हा व्यक्ती अनुभवातनं शिकताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे बघा, मेक एंड्स मीट. मेक एंड्स मीटचा अर्थ होतो की ॲडजस्टमेंट करणे. आणि कोणते ॲडजस्टमेंट? फायनान्शियल ॲडजस्टमेंट करणे. म्हणजे तुमचा जो खर्च आहे तो आणि तुमचं जे इन्कम आहे ते कसं बसं तरी याच्यातनं घर मॅनेज करणे, तुमचे फायनान्शियल ज्या काही गोष्टी असतील त्या मॅनेज करणे. सो बघा, उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ साधणे याला म्हटलं जातं बोथ एंड्स मीट किंवा मेक एंड्स मीट. मॅनेज फायनान्सेस ज्याला आपण म्हणत असतो. महत्त्वाचं इडियम आहे, यापूर्वी TCSने विचारलेलं आहे, पुढे देखील विचारला जाऊ शकतो, म्हणून सर्व इडियम लक्षात ठेवायचे. मिस दी बोट. मिस दी बोट बघा सगळ्यांना कळत आहे की मिस दी बोट म्हणजे तुम्ही बोट मिस केली, याचा अर्थ तुम्ही एखादी अपॉर्च्युनिटी होती, एखादी संधी जी होती ती संधी तुम्ही काय केलेली आहे? लूज केलेली आहे, संधी गमावलेली आहे. सो बघा, संधी गमावणे यासाठी आपण मिस अन अपॉर्च्युनिटी असं म्हणू शकतो, म्हणजेच मिस दी बोट. पुढे बघा, नो यूज क्राईंग ओव्हर स्पिल्ड मिल्क. कालच आपण हा इडियम पाहिला होता की नो यूज ओव्हर क्राईंग स्पिल्ड मिल्क म्हणजे काय? की आता जे काही होऊन गेलेली घटना आहे, जे काही होऊन गेलेलं कृत्य आहे, जे काही होऊन गेलेले ॲक्शन आहे, त्यावर आता पश्चाताप करून काहीही उपयोग होणार नाही. सो झालेल्या गोष्टींवर शोक करण्याचा उपयोग नाही. ज्या गोष्टी होऊन गेल्या त्यावर आता शोक करून उपयोग नाही. आता ते चांगलं कसं करता येईल त्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे. डोंट रिग्रेट, पश्चाताप करू नका. व्हॉट कांट बी चेंज, की जे चेंज केलं जाऊ शकत नाही त्याबद्दल आता पश्चाताप करू नका, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे बघा, ऑफ दी हुक. ऑफ दी हुक म्हणजे काय? एखादा व्यक्ती संकटातून जेव्हा रिलीज होतो, संकटातनं जेव्हा मुक्त होतो, तेव्हा ऑफ द हुक असं म्हटलं जातं की एक हुक आहे आणि त्या हुकमधनं आता तो निघालेला आहे, म्हणजे तो फ्री फ्रॉम ट्रबल झालेला आहे. की ऑफ द हुक म्हणजे काय? एखाद्या संकटातून मुक्त होणे, एखाद्या पेरेलमधून, डेंजरमधून, ट्रबलमधून तो व्यक्ती सही सलामत जर सुटत असेल तर त्याला आपण म्हणतो ऑफ दी हुक असं म्हणत असतो मित्रांनो. ओके, काय अडचण असेल, नाही समजत असेल तर तुम्ही पुन्हा एकदा कोणताही इडियम रिपीट करण्यासाठी सांगू शकतात. बट देर इज नथिंग रॉकेट सायन्स इन दिस. याच्यामध्ये काही अवघड गोष्ट नाहीये, सर्व तुमच्या समोर आहे. थोडंसं एक्सप्लेन करण्यासाठी मी पण वेळ घेत आहे की तुमच्या समोर जास्त वेळ तो इडियम राहील तर तुम्ही सुद्धा तुमची जी मेमरी आहे ती थोडी या ठिकाणी यूज करणार. ऑन द बॉल. ऑन द बॉल म्हणजे काय? की एखादा व्यक्ती असेल, कुणीही असेल, तो फार क्विक जर असेल तर त्याला आपण म्हणू शकतो ऑन द बॉल. आणि तो अलर्ट पण असेल, अटेंटिव्हनेस त्याच्यामध्ये जर जास्त असेल तर त्याला आपण म्हणतो ऑन द बॉल. जनरली ऑन द बॉल आपण कोणत्याही व्यक्तीसाठी पण यूज करू शकतो. या ठिकाणी मी एक पिक्चर यूज केलेला आहे, त्यामध्ये एक ईगल आहे. ईगल हा एक असा पक्षी आहे की जो आपली शिकार पकडण्यासाठी अत्यंत क्विक असतो आणि खूप अलर्ट देखील असतो, म्हणून त्याला आपण ऑन द बॉल असं देखील म्हणत असतो. सो तत्पर आणि हुशार असणे कोणाबद्दल आपण म्हणू शकतो ऑन दी बॉल. आणि ऑन दी बॉल म्हणजे काय? क्विक अँड जो व्यक्ती किंवा जो पक्षी काही असेल जे अलर्ट असेल त्याला आपण यूज करू शकतो. पुढे बघा, प्ले इट बाय इयर. प्ले इट बाय इयर म्हणजे काय? जशी परिस्थिती त्यानुसार निर्णय घेणे. सो परिस्थितीनुसार निर्णय घेणे बघा, ॲक्ट स्पॉन्टेनियसली म्हणजे जसं सिच्युएशन आहे त्या सिच्युएशननुसार आपला निर्णय तो व्यक्ती जो आहे तो घेत असतो. सो प्ले इट बाय इयर त्याला म्हटलं जातं, परिस्थितीनुसार निर्णय घेणे. पुढे बघा, रेन ऑन समवन्स परेड. रेन ऑन समवन्स परेड म्हणजे काय? की एखादा व्यक्ती आनंदात आहे आणि त्याच्या आनंदामध्ये विरजण टाकणे किंवा त्याच्या आनंदामध्ये अडथळा आणणे, याच्या अर्थाने आपण रेन ऑन समवन्स परेड म्हणजे कुणाची तरी परेड आहे आणि त्या ठिकाणी काय होतंय? आपण पाऊस पाडतोय, पाणी पाडतोय, रेन ऑन. सो स्पॉइल समवन्स प्लान. एखाद्या व्यक्तीने काहीतरी प्लॅन केलेला आहे, एखाद्या व्यक्तीच्या घरी पार्टी आहे, एखाद्या व्यक्तीच्या घरी आनंदाचा उत्सव आहे आणि तिथे जाऊन आपण त्यांच्या आनंदामध्ये अडथळा आणतोय, त्याला आपण म्हणतो रेन ऑन समवन्स परेड. सो हे लक्षात ठेवायचं आहे.
पुढचा इडियम बघा, सी द बिग पिक्चर. सी द बिग पिक्चर म्हणजे काय, इन अ पॅनोरॉमिक मोडमध्ये पाहणे, म्हणजे खूप मोठ्या गोष्टीनुसार खूप मोठ्या व्ह्यूने पाहणे आपण त्याला म्हणू शकतो, मोठ्या दृष्टिकोनातनं पाहणे. की एखादी गोष्ट तुम्ही छोट्या व्ह्यूने नाही बघत आहे, तुम्ही त्याच्याकडे पाहण्याचा तुमचा ॲटिट्यूड जो आहे तो खूप मोठा आहे, त्याला आपण म्हणत असतो सी द बिग पिक्चर. मग बघा, अंडरस्टँड दी होल सिच्युएशन, संपूर्ण सिच्युएशन अंडरस्टँड करणे, मोठ्या दृष्टिकोनातनं पाहणे. बघा, याला बर्ड आय व्ह्यू देखील आपण म्हणत असतो. की बर्ड जेव्हा वर आकाशात उडतो आणि तेव्हा जो खाली बघतो तेव्हा त्याला सर्व पॅनोरॉमिक मोडमध्ये दिसतं, तेव्हा त्याला सगळं बिग पिक्चर दिसतं. म्हणजे छोट्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट नाही, तर हे जो बर्ड आहे तो पूर्ण पिक्चर बघतोय, पूर्ण व्ह्यू बघतोय, त्याला बर्ड्स आय व्ह्यू देखील म्हटलं जातं. आपण सी द पिक्चर किंवा सी द बिग पिक्चर असं देखील म्हणू शकतो. पुढे बघा, स्केलेटन इन द क्लोजेट. सो स्केलेटन इन द क्लोजेट म्हणजे काय, आत्ताच सांगितलं बघा तुम्हाला, एखाद्या गोष्टी जी असेल ती गुपित असेल तर त्याला जर तुम्ही सिक्रेट करत असणार, हिडन सिक्रेट जे असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, त्याला आपण म्हणणार आहोत अ स्केलेटन इन क्लोजेट. सो बघा, अ स्केलेटन इन द क्लोजेट जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हिडन सिक्रेट म्हटलेलं आहे, लपवलेले गुपित आहे. क्लोजेट आहे आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, हा जो सांगाडा आहे याला लपवलेला आहे. स्टील समवन्स थंडर. स्टील समवन्स थंडर म्हणजे काय, की एखादा व्यक्ती जो आहे ते एखाद्या व्यक्तीचं जे यश आहे ते यश तुम्ही स्वतःच्या नावावर घेत आहेत, त्याची आयडिया जी आहे ते आयडिया तुम्ही स्वतःच्या नावाने पुढे चालवत आहात. सो टेक क्रेडिट फॉर समवन एल्सेस आयडिया. एखाद्या व्यक्तीच्या आयडियाचं क्रेडिट त्या व्यक्तीला देता तुम्ही स्वतः घेत आहात, जी तुमची मेहनत नाही आहे. सो एखाद्याची मेहनत स्वतःच्या नावावर करणे याला आपण काय म्हणत असतो, स्टील समवन्स थंडर. कुणाचं तरी थंडर जे आहे ते तुम्ही चोरलेलं आहे. पुढे बघा, द लास्ट स्ट्रॉ, द फायनल प्रॉब्लेम बिफोर लुझिंग पेशन्स. बघा, हा सुद्धा इडियम यापूर्वी MPSCने विचारलेला आहे. द लास्ट स्ट्रॉचा अर्थ काय होतो, की संयम संपवणारी अंतिम गोष्ट, शेवटची गोष्ट आहे परंतु त्याच्याने आता तुमचा पेशन्स जो आहे तो लूज झालेला आहे. द फायनल प्रॉब्लेम, प्रॉब्लेम 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 आणि लास्ट प्रॉब्लेम आहे, परंतु तो लास्ट प्रॉब्लेम जो आहे तो लास्ट प्रॉब्लेम आता तुमचं काय करतोय, पेशन्स लूज करतोय. तो तुमचा संयम जो आहे तो संयम त्या ठिकाणी संपवत आहे, त्याला आपण म्हणतो लास्ट स्ट्रॉ. त्यानंतर बघा, थ्रो कॉशन टू द वाइंड. थ्रो कॉशन टू द विंड म्हणजे काय, जोखीम पत्करणे. टेक अ रिस्क, हे तर सगळ्यांना माहिती असेल. थ्रो म्हणजे फेकणे, कॉशन म्हणजे एखादा व्यक्ती खूप कॉशियस आहे, अलर्ट आहे, आणि टू द विंड, विंड म्हणजे वारा. आपलं कॉशियसनेस, आपली अलर्टनेस, आपली अटेंटिव्हनेस जर एखादा व्यक्ती वाऱ्यावर फेकत असेल तर याचा अर्थ असा आहे की तो काय करतोय, तो जोखीम पत्करतोय. कारण तो कॉशियस होता परंतु ती कॉशियसनेस जी आहे ती त्याने आता सोडून दिलेली आहे. आणि कॉशियस जर एखादा व्यक्ती नाही आहे, ऑब्व्हियसली तो काय करतोय, जोखीम पत्करतोय. मित्रांनो, टर्न ओव्हर ए न्यू लीफ सगळ्यांना माहिती असेल, नवीन सुरुवात करणे. टर्न ओव्हर ए न्यू लीफ म्हणजे काय, नवीन सुरुवात करणे. चेंज फॉर द बेटर हे म्हणू शकतो, न्यू स्टार्टिंग असे देखील आपण म्हणू शकतो, न्यू कमेन्समेंट असे देखील आपण म्हणू शकतो. नवीन सुरुवात या अर्थाने देखील आपण हे वापरतो, टर्न ओव्हर ए न्यू लीफ. पुढे बघा, अंडर वन्स नोज. अंडर वन्स नोज म्हणजे काय, की तुमच्या नोटीसमध्ये होतं, हे तुम्ही नोटीस करत होते परंतु तरी देखील तुम्ही पाहिलं नाही या अर्थाने. व्हेरी क्लोज, की ते तुमच्या अगदी जवळ होतं, बट अननोटीस, की ते अननोटीस राहिलं, की डोळ्यासमोर असूनही तुम्हाला समजलं नाही, डोळ्यासमोर असूनही ते तुम्हाला कळालं नाही. आणि बऱ्याचदा आपण हे हिंदी चित्रपटांमध्ये पण पाहिलं होतं की आपके नाक के नीचे से वो आदमी चला गया और आपको खबर ही नहीं लगी. सो अंडर वन्स नोज म्हणा काय और नाक के नीचे से म्हणा काय, हिंदी आणि इंग्लिश इडियम्स या ठिकाणी सारखे दिसतात आपल्याला, अंडर वन्स नोज. त्यानंतर पुढे बघा, वॉटर अंडर द ब्रिज. वॉटर अंडर द ब्रिजचा अर्थ होतं की आता बरंच पाणी पुलाखालून निघून गेलेलं आहे, म्हणजे त्या गोष्टींना घडून बरेच दिवस जे आहेत ते झालेले आहेत आणि त्या गोष्टींना आता आपण विसरलेलं बरं. जे आपण लेट बायगॉन्स बी बायगॉन्स मध्ये पाहिलं, सेम या ठिकाणी आपण पाहतोय की वॉटर अंडर द ब्रिज म्हणजे काय, की आता जे जुन्या गोष्टी आहेत त्यांना विसरा. पास्ट प्रॉब्लेम, जुने प्रॉब्लेम्स जे आहेत दॅट आर फॉरगॉटन, की त्यांना आता विसरलेले बरे, या अर्थाने आपण हे वापरत असतो. त्यानंतर बघा, वेन इन रोम डू ॲज द रोमन्स डू. वेन इन रोम, जेव्हा तुम्ही रोममध्ये असणार, डू ॲज रोमन्स डू,
तसंच वागा जसं रोमन वागतात. आणि यासाठी आपण मराठी म्हणीचा वापर करतो. जसा देश तसा भेस. म्हणजे ज्या देशात आपण राहतोय, ज्या गावात आपण राहतोय, ज्या शहरात आपण राहतोय, ज्या टाउनमध्ये आपण राहतोय किंवा ज्या ठिकाणी आपण राहतोय त्या ठिकाणानुसार आपल्याला बोलीभाषा किंवा आपल्याला राहावं लागतं, बोलावं लागतं, ॲक्ट करावी लागते, कृती करावी लागते. सो जसे देश तसा वेश, ॲडॅप्ट टू द लोकल कस्टम्स याला आपण म्हणत असतो. पुढे बघा, यू कांट हॅव अ केक अँड ईट इट टू. म्हणजे एकाच वेळेस तुम्ही दोन गोष्टी प्राप्त करू शकत नाही. तुम्ही जर एकाच वेळेस PSI STI ASOची एक्झाम्स देताय तर एकाच वेळी तुम्ही PSI आणि एकाच वेळीच तुम्ही STI असं होऊ शकत नाही. तुम्ही जर दोन पोस्टसाठी एका पोस्टसाठी तुम्ही अर्ज केलेला आहे तर दोन ठिकाणी त्याच पोस्टसाठी तुम्ही सिलेक्ट होऊ शकत नाही. सो दोन संधी एकाच वेळेस मिळू शकत नाही. या अर्थाने हा इडियम जो आहे तो वापरला जातो. झिप युअर लिप. लिप म्हणजे काय, ओठ, आणि ओठांवर झिप लावा. झिप म्हणजे काय, जी चैन असते ती लावा. म्हणजे काय, तुमचं तोंड बंद ठेवा. तोंड बंद ठेवणे म्हणजे काय करणे, की तुम्ही शांत राहणे, काम राहणे, गप्प बसणे. सो झिप युअर लिप म्हणजे काय, कीप क्वाईट, शांत राहणे, गप्प बसणे. मुलगा आहे त्याच्या ओठांना झिप लावलेली आहे, म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, त्याला गप्प बसण्यासाठी सांगितलं जात आहे. पुढे बघा, ब्रेक दी आईस. ब्रेक दी आईस म्हणजे सुरुवात करणे, संभाषणाची सुरुवात करणे. एखादी अनकम्फर्टेबल सिच्युएशन असेल आणि त्या ठिकाणी एखादा व्यक्ती ब्रेक द आईस करतोय म्हणजे तो काय करतोय, कन्व्हर्सेशनला स्टार्ट करतोय. सो मेक पीपल कम्फर्टेबल, लोकांना कम्फर्ट करणे, संकोच दूर करून संभाषण सुरू करणे. सो ब्रेक द आईस आपण त्यालाच म्हणत असतो. हा देखील इडियम फार महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवायचे. सगळे इडियम्स महत्त्वाचे आहे. ज्यांना स्टार केलेलं आहे ते वारंवार जास्ती वेळेस विचारले गेलेले इडियम्स आहेत. आणि हा एक प्रश्न आहे बघा, कॉस्ट अँड आर्म अँड लेग. बघा या ठिकाणी कॉस्ट लावायचा आहे आपल्याला, कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग. आणि हा इडियम आपण कालच्या दिवशी अभ्यासलेला होता. सो कालच्या दिवशी अभ्यासलेला जो इडियम आहे त्याचा अर्थ आपल्याला जर माहिती असेल तर दिलेल्या ऑप्शन्समधनं आपल्याला त्याचं उत्तर देता येऊ शकतं. सो सगळ्यांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे की कॉस्ट अँड आर्म अँड अ लेगचा अर्थ काय होतो. तर कालच आपण पाहिलं होतं की कॉस्ट अँड आर्म अँड अ लेगचा अर्थ असा होतो की एखादी गोष्ट फार एक्सपेन्सिव्ह आहे, एखादी गोष्ट फार महागडी आहे, एखादी वस्तू जी आहे ती फार 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 कशी आहे, कॉस्टली आहे. सो टू बी लॉस्ट अँड बी वाइल्डर, कुठेतरी हरवणे आणि मूर्ख बनवणं जाणे, बी वाइल्डर होणार नाही. टू आस्क फॉर टू मच, खूप जास्तसाठी विचारणे, हे पण आपलं उत्तर नाही. अ लार्ज अमाऊंट ऑफ मनी, एखादी गोष्ट घेण्यासाठी खूप लार्ज अमाऊंट मनी लागणार आहे. एव्हरीथिंग इज रेडी, सर्व काही तयार आहे, हे आपलं उत्तर होणार नाही. सो फायनल ऑप्शन काय होईल, ऑप्शन सी हे उत्तर या ठिकाणी होईल आपलं. ओके, सो ही होती आजची महत्त्वपूर्ण आपली इडियम्स मित्रांनो. ब्रेक दी आईस, झिप युअर लिप, त्यानंतर वेन इन रोम डू ॲज द रोमन्स डू, त्यानंतर वॉटर अंडर द ब्रिजेस म्हणजे पाणी पुलाखालनं बरंच वाहून गेलेलं आहे, झालेल्या गोष्टींना विसरायचं आहे. अंडर वन्स नोज म्हणजे अननोटीस केलं तुम्ही, सगळं तुमच्या जवळ होतं. टर्न ओव्हर ए न्यू लीफ, नवीन सुरुवात करणे. थ्रो कॉशन टू द विंड म्हणजे काय, की तुम्ही रिस्क घेत आहात. त्यानंतर द लास्ट स्ट्रॉ म्हणजे शेवटचा प्रॉब्लेम आहे परंतु त्याने तुमचा संयम आता संपलेला आहे. स्टील समवन्स थंडर म्हणजे एखादा व्यक्ती जो आहे त्याला मिळवलेल्या यशाची जी त्याने जे मिळवलेलं यश आहे किंवा त्याची जी आयडिया आहे ती तुम्ही चोरली आणि तुमच्या नावावर तुमचं यश मिळवलेलं आहे. स्केलेटन इन क्लोजेट म्हणजे एखादी गुपित गोष्ट. सी द बिग पिक्चर म्हणजे काय, की एखादा मोठ्या बिग पिक्चरने आपण बघतोय, म्हणजे एक मोठ्या ॲटिट्यूडने आपण त्याच्याकडे बघतोय. रेन इन समवन्स परेड म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीच्या आनंदामध्ये आपण काय करतोय, अडथळा आणतोय. प्ले इट बाय इयर, प्ले इट बाय इयर म्हणजे काय, परिस्थितीनुसार निर्णय घेणे. ऑन द बॉल, ऑन द बॉल म्हणजे काय, एखादा व्यक्ती जो आहे तो क्विक आहे, अलर्ट आहे. त्यानंतर ऑफ द हुक म्हणजे काय, संकटातून मुक्त होणे. त्यानंतर नो यूज ऑफ क्राईंग ओव्हर स्पिल्ड मिल्क, एखाद्या गोष्टीचा घडून आता त्यावर पश्चाताप करून उपयोग नाही. मिस द बोर्ड म्हणजे संधी गमावणे. त्यानंतर मेक एंड्स मीट म्हणजे फायनान्शियल्स जे आहेत ते मॅनेज करणे. लिव्ह अँड लर्न म्हणजे एक्सपिरियन्समधून शिकण्याचा प्रयत्न करणे. लेट बायगॉन्स बी बायगॉन्स म्हणजे झालं गेलं विसरून जाणे. कीप युअर फिंगर्स क्रॉस म्हणजे अपेक्षा करणे काहीतरी चांगलं रिझल्ट येण्याची. हिट द जॅकपॉट म्हणजे काय, सक्सेसफुल होणे. गो विथ द फ्लो म्हणजे काय, परिस्थितीनुसार काम करणे, परिस्थितीनुसार वागणे. गो बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड, नवीन सुरुवात पुन्हा एकदा करणे. गेट अ टेस्ट टू युअर ओन मेडिसिन, आपण जे दुसऱ्यांसाठी करणार तसंच आपल्यासाठी होणार किंवा आपण जे आपल्यासाठी अपेक्षा करतोय तसं आपण दुसऱ्यासाठी करायला पाहिजे. हेड इन द क्लाउड्स, हेड इन द क्लाउड्स म्हणजे काय, डे ड्रीमिंग करणे.
त्यानंतर गो डाऊन इन फ्लेम्स म्हणजे काय, हरणे किंवा हार मानणे ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर फेस द म्युझिक म्हणजे जे परिणाम असतील त्यांना सामोरं जाणे. क्युरिओसिटी किल द कॅट म्हणजे काय, क्युरिओसिटी कधी कधी तुम्हाला संकटात घेऊन जाऊ शकते. बर्न ब्रिजेस म्हणजे नातेसंबंध खराब करणे. वेन प्लिक्स फाय म्हणजे असंभव गोष्ट एखादी. टर्न ए ब्लाइंड आय म्हणजे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे. थ्रो इन द टॉवेल म्हणजे काय, गिव्ह अप सोडून देणे. त्यानंतर द बॉल इज इन युअर कोर्ट म्हणजे आता डिसिजन तुमच्या हातात आहे. स्पिल द बीन्स म्हणजे काय, स्पिल द बीन्स म्हणजे एखाद्या व्यक्तीचं गुपित उघड करणे. बीट अराउंड द बुश म्हणजे इकडचं तिकडचं काहीही बकबक करणे. मेन मुद्द्याला हात न घालणे. इनडायरेक्टली बोलणे. अ डाईम अ डझन खूप कॉमन गोष्ट ज्याला आपण म्हणतो किंवा स्वस्त आपण ज्याला म्हणू शकतो. अ ब्लेझिंग इन डिस्गाइज म्हणजे काय, सुरुवातीला खराब वाटलं परंतु नंतर त्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळाले. हे सर्वचे सर्व इडियम्स जे आहेत हे फार महत्त्वपूर्ण आहेत मित्रांनो, आणि त्यामुळे या सर्व इडियम्सकडे तुमचं अगदी व्यवस्थित लक्ष असणं गरजेचं आहे. सो या इडियम्सचा व्यवस्थित अभ्यास करा म्हणजे तुम्हाला काहीही अडचण होणार नाही. तर आज इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.